गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालक. इंग्रजीमध्ये असे बरेचसे शब्द असतात की ते शब्द मुलांना व्यवस्थित वाचता येत नाही किंवा त्या शब्दांचा व्यवस्थित उच्चार न करता आल्यामुळे ते चुकीचे शब्द वाचतात. त्यामुळे त्यांची स्पेलिंग देखील चुकू शकते. तर आज मी आपल्याला अतिशय उत्तम अशी ट्रिक सांगणार आहे, ज्या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही एक नाही, दोन नाही, तीन नाही, हजारो, लाखो, करोडो सोपे सोपे आणि मोठ्यातले मोठे शब्द वाचू शकतात. तुम्ही 12 अक्षरी शब्द, 13 अक्षरी शब्द, 11 अक्षरी शब्द, 10 अक्षरी शब्द, नवे नवे 15, 16 अक्षरी शब्द, इंग्रजीमधील असे अनेक शब्द वाचू शकतात की जी मी ट्रिक सांगणार आहे त्याच्या मदतीने. लक्षात घ्या, कोणताही इंग्रजीतील मोठा शब्द, या मोठ्या शब्दामध्ये एक मुख्य शब्द असतो. त्या मुख्य शब्दाला इंग्रजीमध्ये रूट वर्ड म्हणतात. रूट वर्ड म्हणजे मुख्य शब्द. आणि त्या शब्दाच्या सुरुवातीला एखादा प्रत्यय असतो आणि त्याच शब्दाच्या शेवटी देखील एखादा प्रत्यय असतो. मग सुरुवातीला जो प्रत्यय लावलेला असतो, ज्याला उपसर्ग म्हणतात, तो जर आपल्याला एकदा वाचता आला आणि शेवटी त्या शब्दाला जोडलेला किंवा लिहिलेला प्रत्यय म्हणजे सफिक्स, तो जर आपल्याला वाचता आला तर इंग्रजीतील मोठमोठे शब्द आपण सहज वाचू शकतो. तर बघा, आता प्रिफिक्स म्हणजे काय की शब्दाच्या सुरुवातीला येणारा उपसर्ग, आणि सफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या शेवटी येणारा प्रत्यय, आणि रूट म्हणजे काय, रूट वर्ड म्हणजे काय, मुख्य शब्द. आता बघा, मी ज्या पद्धतीने आपल्याला वाचन शिकवित आहे त्या पद्धतीने तुम्ही देखील प्रयत्न करा, तुम्हाला मोठ्यातले मोठे शब्द वाचता येणार आहेत. बघा, पहिला शब्द आहे अनहॅपीनेस. अनहॅपीनेस म्हणजे त्या शब्दाचे तुकडे मी केलेले आहे. UN म्हणजे अन, HAPPY म्हणजे हॅपी, आणि NESS म्हणजे नेस, अनहॅपीनेस. दुसरा शब्द आहे रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट या पद्धतीने त्याची फोड देखील दिलेली आहे. बघा, अगोदर प्रिफिक्स आहे, मध्ये रूट आहे आणि शेवटी सफिक्स आहे. या पद्धतीने जर तुम्ही शब्दांचे वाचन केलं तर इंग्रजी वाचन आपलं सोपं होणार आहे. लक्षात घ्या, रिप्लेसमेंट, रिप्लेसमेंट. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे डिसॲग्रीमेंट. डिसॲग्रीमेंट. इनविजिबल. इनव्हिजिबल या पद्धतीने. अनइम्प्लॉयमेंट. अनइम्प्लॉयमेंट. डिस्कनेक्टेड. इम्परफेक्टली. इररिस्पॉन्सिबल. अनकम्फर्टेबल. इंटरनॅशनल. अनफ्रेंडली. त्याचप्रमाणे देखील इतर शब्द देखील आपण वाचू शकतो. बघा, मिसअंडरस्टँड. मिसअंडरस्टँड. अनसक्सेसफुल. अनसक्सेसफुल. कोऑपरेशन. कोऑपरेशन. अनयुजली. ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन. अनएक्सपेक्टेड. इनकरेक्टली. इनकरेक्टली. अनग्रेटफुल. अनग्रेटफुल. मिसजजमेंट. मिसजजमेंट. रिसायकलेबल. रिसायकलेबल. इंडिपेंडंट. इंडिपेंडंट. अनब्रेकेबल. अनब्रेकेबल. प्रिडिक्टेबल. प्रिडिक्टेबल. अशा पद्धतीने तुमच्या मुलांना तुम्ही मोठमोठे शब्द देऊन, त्याचे तुकडे करून, त्याची विभागणी करून सरावासाठी देऊ शकतात. आणि असे शब्द जर त्यांना वाचता आले तर ते मोठ्यातले मोठे शब्द वाचू शकतात आणि त्यांच्यासाठी इंग्रजी वाचन खूप सोपं होणार आहे. बघा, त्याच्यानंतर अजून काही शब्द आहेत. बघा, अनग्रेटफुल.
अनग्रेटफुल, इनकरेक्टली, मिसजजमेंट, रिसायकलेबल, इंडिपेंडंट, अनब्रेकेबल, प्रिडिक्टेबल. काही शब्द डबल डबल आलेले आहेत, काही अडचण नाही. मिसइन्फॉर्मेशन, ओव्हर क्राऊडेड, रिकन्स्ट्रक्शन, इनसेपरेबल, अनअवॉइडेबल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलामुलींना प्रॅक्टिससाठी शब्द देऊ शकतात आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे शब्द वाचून घेऊ शकतात. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला किती नॉलेज आहे याला महत्त्व आहे, पण केव्हा महत्त्व आहे की आपल्याजवळ असलेली माहिती आपण इतरांना एक्सप्लेन करू शकतो की नाही, इतरांना समजवू शकतो की नाही. तर त्या समोरच्या व्यक्तीला जर आपण शिकवलेलं समजलं, आपण दिलेली माहिती समजली, त्याच्या गडी आपल्याला उतरवता आलं, त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करता आलं, तर आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा उपयोग आहे. अदरवाईज नो प्रॉब्लेम. या व्हिडिओप्रमाणे तुम्ही अनेक शब्द शोधू शकतात. त्या शब्दांमध्ये प्रिफिक्स आहे का एकदा चेक करा, सफिक्स आहे का एकदा चेक करा आणि रूट वर्ड समजून घ्या आणि तो शब्द वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला गॅरंटी देतो मी, तुम्ही मोठ्यातले मोठे शब्द इंग्रजीतले वाचू शकतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.